नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी यादीबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे. लाभार्थी यादी तुम्ही कुठे बघायची आहे, कशी बघायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर आणि महाआयटीच्या संगणकीय प्रणालीवर ही यादी प्रसिद्ध केली जाते. तसेच ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतले आहे त्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती सरकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊनही तुमचे नाव तपासता येते. याशिवाय तुम्ही जे काही ग्रामपंचायत कार्यालय आहे, तलाठी कार्यालय आहे, तिथे देखील तुमचे पात्र लाभार्थ्यांच्या याद्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच्यात सुद्धा तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. म्हणून वेळ न घालवता आजच तुमचे नाव तिथे चेक करा, यादी चेक करा, पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळण्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. तसेच ज्या बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतलेले आहे त्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती सरकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. याशिवाय तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालयात देखील जाऊ शकता. आता समोर बघू शकता तुम्ही की जी काय ई-केवायसी प्रक्रिया आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. जर तुमचे नाव कर्जमाफीच्या लाभार्थी यादीत आले असेल तर पुढील प्रक्रिया तुम्ही पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जवळच्या आपले सरकार किंवा केंद्रात जाऊन तुम्ही बायोमेट्रिक ई-केवायसी करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. ई-केवायसी साठी आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत घेऊन जा. तसेच अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची जी काही लाभाची पूर्ण प्रक्रिया आहे ती सुरू होईल. त्यामुळे कोणताही विलंब न करता आजच तुमची ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ तुम्हाला वेळेवर मिळू शकतो. अशाच महत्त्वाच्या कर्जमाफी आणि सरकारी योजनेच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.